नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्रीकांत जयनारायण दहाड, जयनारायण जिप्रुत दहाड नावाने माझा अडावदला फर्म आहे. आपण सीड, पेस्टिसाइड, फर्टिलायझरचं काम करतो. ऑर्डर सीडचं काम आपण 3 वर्षापासून करतोय. ऑर्डर सीडचं टरबूज, ऑर्डर सीडचं खरबूज हे आपण विकतोय. यावर्षी ऑर्डर सीडने सॅम्पल म्हणून आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये युनिकॉर्न 11-10 एक व्हरायटी 5 पॅकेट दिलेली होती. ती 5 पॅकेट आपण आपले चांगले शेतकरी विक्रम उमेश देशमुख ज्यांची जवळजवळ 300 एकर जमीन आहे यांना सॅम्पल म्हणून दिलेली होती. त्यांनी या क्षेत्रावरती लागवड केलेली आहे. जानेवारीमध्ये लावल्यामुळे ती बरीच लेट झालेली होती, त्यामुळे थोडंसं आम्हाला शंका होती. आम्ही त्यांना सांगितलं होतं का चारा मका म्हणून तुम्ही पेरू शकता, असं जनरली आम्ही देतो तेव्हा जानेवारीमध्ये हेच सांगतो का चारा मका म्हणून तुम्ही हे घ्या. डिसेंबरमध्ये लागलेले बरेचसे मके आहेत का ज्यांचे वरचे टोक अजून भरलेले नाही आहेत. त्या मानाने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळजवळ पूर्ण वरपर्यंत मक्का भरलेला आहे. तर ती व्हरायटी म्हणजे पाण्याचा ताण सहन करणारी व उन्हामध्ये पूर्ण भरणारी अशी व्हरायटी आहे. याच्यात काही दुमत नाही आहे. या ठिकाणी पाण्याचं नियोजन त्या मानाने तेवढं खास नव्हतं, तरी मक्का चांगला आहे. दाणे भरपूर मोठं कणीस निघालेला आहे. दाणे पाहिले तर कॅप्सूल दाणे आहेत पूर्ण. जर दाना काढून पाहिला आपण तर हे कॅप्सूल दाण्याला सध्या मार्केटमध्ये डिमांड फार चांगला आहे. दाण्याला कलर आहे, अजून तो ओला असल्यामुळे तो दिसत नाही. एकदा तो सुकला का त्याचा कलर बऱ्यापैकी दिसेल. दाण्याची संख्या जर पाहिली तुम्ही तर संख्या बरी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 लाईन आहेत तिच्यामध्ये. चांगला मका आहे, साईज चांगली आहे आणि विशेष म्हणजे जानेवारीमध्ये लावल्यामुळे त्या मानाने मक्का चांगला भरलेला आहे. दुसरं जर आपण पावसाळ्यात त्याला लावायचं म्हटलं तर त्या मक्याला आपण पाहाल तर फार चांगलं आवरण या ठिकाणी दिसत आहे. हे आवरण असल्यामुळे पावसाळ्यात जरी तुम्ही लावला तर मक्का लवकर खराब होणार नाही, फार आवरण असल्यामुळे. तर पावसाळ्यात नक्की शेतकऱ्यांनी युनिकॉर्न 11-10 ही व्हरायटी लावावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.